हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक सजीवाने जन्म घेतला म्हणजे तो मरण देखील पावणार हे सत्य आहे. म्हणजेच जीवन मृत्यू, सुखदुःख, नफा तोटा हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार चालूच असतात. कधी सुखाचा सूर्यप्रकाश असतो तर कधी दुःखाचा काळोख पसरलेला असतो. हे सर्व घडत असतं ते काळाच्या चक्रानुसार. काळाचं चक्र हे तुम्हाला माहीतच असेल. काळापेक्षा बलवान असं काहीच नाही. बाकी कोणासमोर नतमस्तक नाही झालं तरी काळासमोर सर्वांनाच नतमस्तक व्हावं लागतं. काळासमोर कोणालाही काही करता येत नाही. तुम्ही आपल्यासमोर असे बरेच उदाहरणं असतात की राजाचा रंक आणि रंकाचा राजा हे दोन्ही होताना कधी कधी आपल्याला बघायला मिळतंच. थोडक्यात सांगायचं झालं तर आज समोरच्याचे दिवस चांगले असतील तर उद्या आपलेही दिवस चांगले असू शकतात. उद्या त्या समोरच्याचे दिवस वाईटसुद्धा असू शकतात. हे कोणालाही काही सांगता येत नाही. काळाचं कालचक्र हे सतत फिरत असतं, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. परंतु आपलं कालचक्र आहे ते कसं चाललं आहे हे आपल्याला कसं समजणार? आपण विचार करत बसलो की आपल्याला प्रश्न पडतात की येणाऱ्या काळात आपल्या आयुष्यात आनंद असणार आहे की संकट असणार आहे हे आपल्याला कसं कळणार? आपल्याला कसा संकेत भेटणार की आपला काळ चांगला असणार आहे की वाईट असणार आहे? तर म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चांगला काळ येण्याअगोदर, आपल्या आयुष्यात आनंद येण्याअगोदर आपल्याला कोणती 7 लक्षणे दिसतात हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकदा नारद मुनी वैकुंठाला पोहोचले तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णाला या लक्षणांबाबत विचारलं होतं. त्यावर भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिलं होतं की ते स्वतः मनुष्याला असे काही संकेत पाठवता की त्यावरून कळतं की येणारा काळ हा आपल्यासाठी शुभ असणार आहे. ते संकेत आपल्याला निसर्गाकडून, प्राण्यांकडून किंवा भगवंताच्या भक्तांकडून देखील मिळू शकतात. फक्त आपल्या माणसाला ते लक्षणं समजून घेणं आवश्यक आहे. चला तर मग अशी कोणती ती 7 लक्षणं आहेत की जे चांगला काळ येण्याअगोदर आपल्याला मिळत असतात, जे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. अशी कोणती ती 7 लक्षणं आहेत चला जाणून घेऊया. त्यातील सर्वात पहिलं लक्षण असं आहे, जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल, डोळे उघडत असेल, म्हणजे पहाटे 4:24 ते पहाटे 5:12 दरम्यानचा काळ, तुम्हाला कोणीतरी एखाद्या दिशेला घेऊन जात आहे असं वाटत असेल किंवा तुम्हाला भगवंताचं नामस्मरण होत असेल, त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगतीचं दार खुलं होणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुमच्या आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने होणार आहे आणि त्यासाठी देव सदैव तुमच्यासोबत राहणार आहे. त्यानंतर पुढचं दुसरं लक्षण असं आहे, जर तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की तुमचं मन विनाकारण आनंदाने भरतं, तुमचा चेहरा सदैव हसरा असतो, तुमचा चेहरा आनंदाने फुलतो, तुम्हाला एखाद्याचा राग आला तरी देखील तुम्ही तो मनात न ठेवता तुमचं मन सदैव प्रसन्न राहतं, तर मग तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या आयुष्यात आनंदाचं दार ठोठवणार आहे, तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येणार आहे. त्यासाठी हा संकेत असतो. तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे की ज्या बातमीचा तुम्ही कधीही विचार केलेला नसणार आणि त्यामुळे तुमचं आयुष्य आनंदाने भरभरून जाणार आहे. अशी बातमीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. देवाचा आपल्या मनात वास असतो, त्यामुळे सतत प्रसन्न राहणे, विनाकारण आनंदी राहणे हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे. त्यानंतर पुढचं तिसरं लक्षण असं आहे की जे आपल्याला प्राणीमात्रांकडून मिळतं. जर सतत एखादी गाय तुमच्या दाराशी येऊन उभी राहत असेल, काही खात असेल, त्यानंतर मांजरीने आपल्या घरात पिल्लांना जन्म दिला असेल किंवा मग पक्षी तुमच्या अंगणात दाणे खाण्यासाठी तळ ठोकून राहत असतील, किलबिलाट करत असतील, तर अशी काही शुभचिन्हे, शुभ लक्षणे तुम्हाला संकेत देत असतात की येणारा काळ तुम्हाला नक्कीच बलवान बनवेल, आनंदी बनवेल, येणारा काळ तुमच्यासाठी शुभ असेल. तर असा हा संकेत प्राणीमात्रांकडून, पक्ष्यांकडून आपल्याला मिळाला की समजून जायचं की आपलं भाग्य उजळणार आहे.
त्यानंतर आता पुढचं चौथं लक्षण काय आहे ते आपण जाणून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे की लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं. देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो. जर एखादं लहान मूल सतत तुमच्याकडे बघून हसत असेल, आनंदी होत असेल, तुमच्या घरी येत असेल ते लहान मूल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल, तर तुम्ही समजून घ्यायचं आहे की हे आपल्यासाठी नक्कीच शुभ लक्षण आहे. यावरून आपण समजून जायचं की आपलं आयुष्य पुन्हा आनंदाने भरणार आहेत किंवा मग तुम्ही नवीन नाती जोडणार आहे. त्यानंतरचं पुढचं 5वं लक्षण असं आहे ते म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपले एकामागून एक खर्च चालूच असतात, खर्च कधीच संपत नसतात आणि अचानक येणारे खर्च कमी होऊन जातात. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतात आणि आपले खर्च कमी होऊन जातो. खर्च कमी झालेला म्हटलं की आपल्या घरात पैसा टिकून राहतो. यावरून आपण समजून जायचं की आपला वाईट काळ आता संपलेला आहे, आपला आता चांगला काळ येणार आहे आणि पैशाची बचत होणार आहे आणि घरात पैसे असले की आनंद देखील असतो, हे लक्षात घ्यायचं. देवी लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहण्याचा किंवा आपल्या घरात आगमन होण्याचा हाच तो संकेत असतो. आतापर्यंत आपण 5 संकेत बघितली. आता 6वा संकेत काय आहे ते आपण जाणून घेऊया. आपण देवपूजा करण्यासाठी पूजेचं ताट बनवतो. तर त्या पूजेच्या ताटामध्ये फुलांची माळ किंवा चंदन पडणे किंवा मग देवपूजा करताना ज्यावेळेस आपण देवाच्या मूर्तीकडे बघतो तर आपल्याला असं भास होतो की देव आपल्याकडून बघत हसत आहे किंवा मग आपल्याला प्रिय असणाऱ्या पाहुण्यांचं आगमन आपल्या घरी होणं हे अतिशय शुभ लक्षण मानलं जातं. ही सर्व चिन्हे तुम्हाला येणाऱ्या चांगल्या काळाचाच संकेत देत असतात. असं तुमच्यासोबत घडतं का? असा संकेत तुम्हाला मिळतो का? हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता पुढचं 7वं आणि शेवटचं लक्षण असं आहे ते म्हणजे बऱ्याचदा आपण काही शुभ कार्यांसाठी पहाटेच घराबाहेर पडतो. तर अशा वेळेस तुम्हाला अचानक गौमातेचं दर्शन झालं किंवा मग ऋषीमुनी, साधू संत, महाराज, गुरु यांचा कोणाचा आशीर्वाद मिळाला तर हे अतिशय शुभ लक्षण असतं. या संकेतांवरून समजून जायचं की आपल्या आयुष्यात आता सर्व काही शुभ घडणार आहे, चांगला काळ आपल्या आयुष्यात येणार आहे, आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे, असं आपण या लक्षणावरून समजून जायचं. तर ही होती ती 7 लक्षणे जी चांगला काळ येण्या अगोदर आपल्याला दिसत असतात किंवा ते संकेत आपल्याला मिळत असतात. जी लक्षणे स्वतः भगवान कृष्णांनी नारद मुनींना सांगितलेली होती, हीच ती 7 लक्षणे आहेत. तर अशी काही लक्षणे, अशी काही संकेत तुम्हाला मिळतात का हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. याच लक्षणांवरून आपल्याला कळतं की येणारा काळ हा आपल्यासाठी नक्की कसा असणार आहे. ही लक्षणे जर आपल्याला दिसली किंवा हे संकेत आपल्याला मिळाले तर समजून जायचं की येणारा जो काही काळ आहे तो आपल्यासाठी नक्कीच चांगला असणार आहे. चांगल्या काळ येण्या अगोदर ही काही 7 लक्षणे आहेत ती आपल्याला निसर्गाकडून, प्राणीमात्रांकडून, देवी देवतांच्या रूपात आपल्याला मिळत असतात. फक्त आपण ते लक्षणे समजून घेतले पाहिजे. कोणी आपल्याला डायरेक्ट येऊन सांगणार नाही की आता तुझा चांगला काळ येणार आहे किंवा तुझ्या आयुष्यात आनंद येणार आहे, प्रगती होणार आहे, असं आपल्याला कोणी डायरेक्ट सांगणार नाही. तर आपल्याला या लक्षणांच्या माध्यमातून ते समजून घ्यायचं असतं. या लक्षणांबद्दल तुम्हाला काही अनुभव आहे का? तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण चांगला काळ येण्या अगोदर आपल्याला कोणती 7 लक्षणे दिसतात याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.